शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की ठाकरे सेना आपली बाजू, आपले मुद्दे अगदी प्रभावीपणे कोर्टात मांडते। आता न्यायाधीश काय सुनावणी दरम्यान टिप्पणी करतात ते देखील महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या टिप्पणीमध्ये एक महत्त्वाचं वाक्य सरन्यायाधीशांच्या तोंडी होतं, ते म्हणजे की जेव्हा विधिमंडळाच्या पक्षात फूट पडते तेव्हा त्याचे परिणाम हे राजकीय पक्षांवर दिसतात। हे महत्त्वाचं वाक्य होतं। कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की दोन्ही ठिकाणी आमचं पारडं जड आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेद्वारे निवडली जाते असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। असं सुरू राहिलं तर देशातलं कोणतेही सरकार निवडून येणार नाही असं सिब्बल म्हणतायत। अशा प्रकरणात आयोगाला निर्णयाचा किती अधिकार याचा विचार करतोय असं देखील ते बोललेले आहेत। न्यायमूर्ती बागजी यांचं सुनावणी दरम्यान हे मोठं वक्तव्य आहे। अशा प्रकरणात निवडणूक आयोगाला निर्णयाचा किती अधिकार आहे याचा विचार करतो, हे महत्त्वाचं विधान न्यायमूर्ती बागची यांनी केलेलं आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडे। भरत, आजच्या या सगळ्या युक्तिवादामध्ये न्यायमूर्तींचं एक महत्त्वाचं वक्तव्य आहे, ते म्हणजे विधिमंडळातली फुटीचे परिणाम हे राजकीय पक्षांवर होत असतात। काय सांगाल? नक्कीच न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी या सगळ्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलंय की सुरुवातीला जर विधिमंडळ पक्षात फूट पडली, ती फूट त्यानंतर राजकीय पक्षामध्ये, त्यानंतर प्राथमिक सदस्यत्वापर्यंत जर पोहोचली तर असं होऊ शकतं। आणि जे घटनापीठ होतं याआधी 7 सदस्यीय, त्या घटनापीठाच्या निर्णयाचा संदर्भ सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। विधिमंडळ पक्षातील फूट ही राजकीय पक्षातील फूट असू शकत नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता। आणि त्यानंतर आता न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी या सगळ्या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यासाठी एक टिप्पणी केलेली आहे। घटनापीठाच्या निर्णयाचा संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे त्यांनी असंही म्हटलंय, ज्यावेळेस सरन्यायाधीशांनी या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची टिप्पणी पुढे केलेली आहे। जर तुम्ही असं म्हणत असाल की निवडणूक आयोगाला अधिकार क्षेत्र त्यांच्या आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये हे सगळं नव्हतं, तर त्यांनी कशाची चौकशी केली जाऊ शकत नाही। परंतु जर अधिकार क्षेत्रात हे सगळं असेल आणि त्याचा चुकीचा वापर केला गेला असेल तर त्याचा दृष्टिकोन चुकीचा असेल तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सरन्यायाधीशांनी उपस्थित केलाय। सिब्बल यांनी पुढे म्हटलंय, जर पक्षात फूट पडल्याचं प्रथम दर्शनी म्हणजे प्रायमा फेसेस सिद्ध झालं तर गोष्टी पुढे सरकतील, परंतु 19 जुलै रोजी आयोगाकडे कोणता दस्तऐवज उपलब्ध होता, असाच सवाल आता कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। पुढे कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय की अधिकार क्षेत्र म्हणजे निवडणूक आयोगाचं जे ज्युरिडिक्शन आहे ते वापरण्यापूर्वी ते अस्तित्वात असणं आवश्यक आहे, परंतु नामांकित न्यायाधीशांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे। म्हणजे त्यांनी सरन्यायाधीशांना म्हटलंय की तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे। एकदा का राजकीय पक्षात प्रथम दर्शनी फूट पडल्याचं सिद्ध झालं तर त्यानंतरच्या घडामोडींचा विचार केला जाऊ शकतो, यात शंका नाही। पण या मताशी माझा कोणताही वाद नाही। म्हणजे खरं तर तुम्ही जे मत मांडलेलं आहे की अधिकार क्षेत्रामध्ये एखाद्या निवडणूक आयोगाचं जे अधिकार क्षेत्र आहे ते वापरण्यापूर्वी ते अस्तित्वात येण्यापूर्वी ती फूट अस्तित्वात असणं गरजेचं आहे। मात्र तसं असेल तर त्याबाबत माझा कुठलाही वाद नाही, त्याबाबत मला शंका नाही, असं त्यांनी म्हटलंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलाय, मी स्वतः निवडणूक आयोगासमोर आणि या सर्वोच्च न्यायालयासमोर बदलत्या राजकीय परिस्थितीशी संबंधित अशा अनेक परिणामांमध्ये युक्तिवाद केलाय। न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी त्यावरती म्हटलंय, आपण एका जिवंत कार्यरत लोकशाहीचा विचार करत आहोत, हे आपण विसरू शकत नाही। जिवंत आणि कार्यक्षम हे 2 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत। भारतीय लोकशाही जिवंत आहे आणि भारतीय लोकशाही कार्यक्षम आहे, हेच या ठिकाणी न्यायमूर्तींनी